नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. गरम गरम ज्वारीची भाकरी किंवा गरम गरम भात, त्यावर ओढलेलं हिरवगार ताजं वाटून बनवलेलं उडदाचं घुटं. ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं ना. साताऱ्याच्या ग्रामीण भागात प्रसिद्ध असलेलं हे पौष्टिक आणि खमंग उडदाचं घुटं कसं बनवायचं ते आज आपण या स्वयंपाकघरात पाहणार आहोत. चला तर मग आजच्या या छान अशा रेसिपीला सुरुवात करूया. ग्रामीण भागामध्ये उन्हाळा सुरू झाला की कडधान्य स्वच्छ करून भाजून त्याची डाळ बनवून घेतात. घुट्यासाठी अख्खे उडीद स्वच्छ करून मग हलकेसे गरम करून जात्यावर भरडून त्याची डाळ बनवून घेतलेली आहे. ही डाळ अर्धी वाटी आहे. याच्यामुळे घुट्याला वेगळी चव आणि छान दाटपणा येतो. बाजारामध्ये तयार डाळसुद्धा मिळते, तुम्ही ती वापरली तरी चालेल. कुकरच्या भांड्यामध्ये डाळ घेऊयात. डाळीमध्ये पाणी घालून एक वेळा धुवून घेऊयात. वर टरफले आली असतील तर ती सुद्धा पाण्याबरोबर बाजूला काढायची आहे. डाळ धुवून झालेली आहे. डाळ शिजवण्यापुरते पाणी घालूया. साधारण पाऊण ग्लास पाणी घालत आहे. चवीनुसार मीठ घालूया. मी मोठं मीठ घालत आहे. तुम्ही बारीक मीठ वापरलं तरी चालेल. डब्यावर झाकण ठेवून हा डबा कुकरमध्ये ठेवून गॅसच्या मोठ्या आचेवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही याच्यासोबत भाताचा डबाही लावू शकता. कुकर होत आहे तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी खवललेलं ओलं खोबरं घालत आहे. 4 हिरव्या मिरचीचे तुकडे, अर्धा इंच दालचिनीचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत. 4 लवंग आणि 4 मिरेही घेतलेले आहेत. 7-8 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर घालून याचं पाणी न घालता वाटण बनवून घेऊयात. कुकर आपला थंड झालेला आहे. डब्यावरचे झाकण काढूयात. डाळ शिजली आहे का नाही ते पाहूयात. डाळ छान मऊ शिजलेली आहे. डाळ छान मऊ शिजवून घेणं हीच या रेसिपीची खरी ट्रिक आहे. डाळ मऊ शिजल्यामुळे आपल्याला ती छान घोटता येईल. डाळ चांगली घोटता यावी म्हणून पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये बाजूला काढायचं आहे. पळीच्या मागच्या बाजूने डाळ घोटून घेऊयात. डाळ घोटून झाल्यावर पाणी परत घोटलेल्या डाळीमध्ये ओतूयात. आता आपण फोडणी देण्याची तयारी करूयात. पातेल्यामध्ये 2 छोटी पळी शेंगदाणे तेल घालूयात. तुम्ही दुसऱ्या कोणत्याही रिफाईंड तेलाचा वापर करू शकता. तेल चांगलं गरम झालं की अर्धा टीस्पून मोहरी घालूयात. मोहरी चांगली तडतडली की अर्धा टीस्पून जिरे घालूयात. जिरे उमलले की पाव टीस्पून हिंग घालूयात. ताजी कढीपत्त्याचे पाणीसुद्धा घालूयात. वाटून घेतलेलं वाटण घालूयात. वाटणाची खमंग फोडणी जेव्हा या घुट्याला बसते तेव्हा त्याचा सुगंध पूर्ण घरामध्ये दरवळतो. गॅसची आच कमी करून वाटण छान खमंग वास येईपर्यंत भाजून घेऊयात. 3 ते 4 मिनिटांनंतर वाटण भाजून झालेलं आहे. अर्धा टीस्पून हळद घालून कच्ची चव जाईपर्यंत भाजून घेऊयात. हळद भाजून झाल्यावर घोटून घेतलेली डाळ पाण्यासहित घालूया. मिक्स करूया. म्हणजे आपल्याला किती पाणी घालायचं आहे याचा अंदाज घेता येईल. 1.5 ग्लास उकळलेलं पाणी घालूया. हलवून घेऊया. शिजवतानाच आपण मीठ घातलेलं होतं म्हणून थोडंसंच मीठ घालत आहे. गॅस मध्यम करून याला चांगली खळखळून उकळी आणूयात. 5 ते 7 मिनिटांनंतर घुट्याला खळखळून उकळी आलेली आहे. सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि हलवून घेऊयात. गरम गरम उडदाचं घुटं ज्वारीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी तयार आहे. हे घुटं भाताबरोबर खमंग चवीला तुपट असं छान लागतं. उन्हाळ्यामध्ये भाज्या कमी प्रमाणात मिळतात. मग अशा वेळी सातारा पद्धतीने असं उडदाचं घुटं तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.